सासरा असावा तर तो मल्हारराव होळकरांसारखाच. वेलकम टू शिवसूत्र सिरीज. आज आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. लग्नानंतर आम्ही तुमच्या मुलीला सून म्हणून नाही तर आमची मुलगी म्हणून वागवू असे आजचे सासरे नुसते म्हणत जरी असले तरी 300 वर्षांपूर्वी मल्हारराव होळकरांनी हे खरं करून दाखवलं होतं. अवघ्या 8-9 वर्षांची असताना अहिल्यादेवींनी होळकरांच्या घरात पाय ठेवला. पण अहिल्यादेवींवरती खंडेरावांनी इतकंच प्रेम मल्हारराव होळकर आणि गौतमबाईंनी सुद्धा केलं. अहिल्यादेवींच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारीच मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावरती उचलली. वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ अध्यापक अहिल्यादेवींना शिकवू लागले. त्यामुळेच अहिल्यादेवी होळकर लिहिणे, वाचणे, गणित, भूगोल, शास्त्र आणि शस्त्र या विषयात पारंगत झाल्या. शस्त्र चालवणे, घोडेस्वारी, भालाफेक, तलवारबाजी या सर्वांमध्ये त्या तरबेज झाल्या. रामायण, महाभारत, श्रुती, पुराणे त्यांनी अक्षरशः वाचून काढली. इतकंच नाही, अहिल्यादेवी होळकर मल्हारराव होळकरांच्या गैरहजेरीमध्ये राज्यकारभार सुद्धा पाहू लागल्या. राज्यकारभारामध्ये सरदारांना आदेश देऊन काम करून घेणे, ताजी फौज उभी करणे, गोळा बारूद तयार करणे, तोफांच्या निर्मितीवर विशेष लक्ष देणे, वसुलाची जमा पाहणे, रोज फडणीशीत जाऊन कामकाज पाहणे, एका नजरेत हिशोबातील चुका शोधणे, अशा सगळ्या प्रकारची कामं अहिल्यादेवी करू लागल्या. आणि म्हणूनच मल्हारराव अहिल्यादेवी होळकरांना उद्देशून म्हणायचे, आम्ही तलवार गाजवतो ती सुनबाईंच्या भरवशावर. इतकंच नाही, मजेची गोष्ट तर ही आहे की मल्हारराव होळकर नंतरच्या काळामध्ये जेव्हा अहिल्यादेवींना पत्र लिहू लागले तेव्हा त्या पत्रामध्ये अहिल्यादेवींचा उल्लेख ते चिरंजीव अहिल्यादेवी असे करू लागले. अर्थात अहिल्यादेवींना ते आपली सून नाही, मुलगीही नाही तर मुलगाच मानायला लागले होते. मल्हारराव होळकरांनी तलवार तर गाजवलीच, पण त्यांच्यातला सासरा नावाचा हा गुण आपल्याला जर कळला तर आजच्या काळातल्या कित्येक सुनांचे उघड्यावरती पडलेले संसार सुद्धा सुरळीत होतील. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? नव्हती तर हे शिवसूत्र अनेकांपर्यंत पोहोचवा. कमेंट करून मल्हारराव होळकरांचा जयघोष करा. पुढच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.